आकड्यावरती आदळतोय तोपर्यंत कुठेतरी डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र समीकरण असेल 23 चेंडू 50 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. दुसरा चेंडू आणि आली जातोय काहीशा स्वस्तात परततोय आणि जातोय तंबूच्या आश्रयाला आणि शून्यावरती परततोय आली. फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अभिज काहीसं शून्यावरती परतावं लागलं. आली आला काहीशा स्वस्तात परतला परंतु दुसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. एकही धाव खर्च केलेली नाही. सॉरी माफ करा 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. एकही धाव खर्च केलेली नाही. अजूनही 3 चेंडू शिल्लक. तोपर्यंत पुन्हा एकदा गडी बाद होतोय आणि काहीसं शून्यावरती परततोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता मात्र शून्यावरती. 4 तिसरा महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश 5वा चेंडू. तोपर्यंत वाईड बॉल कुठेतरी एक धाव मिळेल आणि संघाचा श्री गणेश देखील होईल. या धाव संख्येने 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू महेश साठी. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला जातोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि 2 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केलेत. 5वा चेंडू. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. या 2 धावा जरूर ऍड केल्या जातील. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलोय तो म्हणजे तब्बल 4 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. राहू दे काका. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन निघते गोलंदाज. मात्र घोषितच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 5 या आकड्यावरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल महेश साठी. चेंडू टॅप केला जातोय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. तोपर्यंत नो बॉल कुठेतरी घोषित केला जातोय. एक सिंगल स्कोर कार्ड वरती जरूर ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागतात 6. शेवटचा चेंडू. मात्र शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. या चौकाराने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागतात 10. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. डीजे तर दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज यश. समोर फलंदाज असेल अरबाज. अरबाज साठी हा पहिला चेंडू असेल. गोलंदाज असेल यश.
तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 11. दुसरा चेंडू घेऊन येते गोलंदाज यश. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत कुठेतरी मिसफीड म्हणावं लागेल. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे तब्बल 12 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावरती. तिसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज यश. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होते सरळ सीमारेषा पलीकडे. 1 बाउंड सीमारेषा पलीकडे चौकार. नंतर संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे तब्बल 16 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज यश. पंचांचा इशारा येतो नो बॉल. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड जरूर केली जाईल. 17 धावा धावफलकावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 17. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 17 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 17 या आकड्यावरती. चौथा चेंडू घेऊन निघते गोलंदाज यश. समोर फलंदाज अरबाज. तोपर्यंत चेंडू सरळ शरीरावरती. गाड्या ग्राउंड मध्ये लावू नका. गाड्या थोड्या वेळात प्रमुख पाहुणे येणार आहेत. घोषितच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत 1 ने भर. धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 18. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 18 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. परंतु पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. कृपया पंचांशी वादावाद करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. डॉट बॉल आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 18 या आकड्यावरती. येणारे चेंडू 13 आणि धावा करायच्या आहेत 32. 13 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. तब्बल 50 धावांचं टार्गेट आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 18. 5 चेंडूचा खेळ ह्या ठिकाणी संपलाय. 13 चेंडू. तर 19 धावा धावफलकावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती. अजूनही तुम्हाला 31 धावा काढायच्या आहेत. येणारे चेंडू असतील तुमच्या समोर 13 आणि 13 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. परंतु चेंडू सरळ पायांवरती आदळला. घोषित स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्येत 1 ने भर. आता मात्र समीकरण असेल तुमच्या समोर 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 30 धावा. बॉल जर डायरेक्ट झेंड्याला लागला तर 1 धाव असेल. नो ओव्हर फुलटॉल आउट नाहीये. येणारे चेंडू असतील तुमच्या समोर 12 आणि धावा करायच्या तब्बल 30. 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. ती एंट्री पशी एफझेड लावली ती जरा मागे घ्या. तर एंट्री समोर जी एफझेड गाडी लावली गेली आहे ती थोडीशी साईडला काढायची आहे. घोषितच्या स्वरूपात कुठेतरी
किशोर प्रसाद, आपण जी गाडी लावली ती गाडी आपण थोडस मैदानातून दूर करायची आहे. घोषितच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्येत एक ने भर धावफलकावरती धाव लागल्या 21. तोपर्यंत पंचांचा इशारा, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता जरूर होईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 21 या आकड्यावरती. तिसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज. तोपर्यंत पुन्हा एकदा डॉट बॉल, परंतु घोषितच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एक ने भर धावफलकावरती धावा लागतात 22. तिसरा चेंडू टाकला होता, परंतु पंचांचे हात काहीसे फैलावताना दिसत आहेत. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्येत एक ने भर धावफलकावरती धावा लागतात 23. तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्येत एक ने भर धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 24. तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एक ने भर धावफलकावरती धावा लागतात 25. कृपया बाहेरच्या प्रेक्षकांनी नो वाईड असं बोलू नका, परंतु एक वाईड बॉल एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्येत एक ने भर धावफलकावरती धावा लागल्या 26. आता मात्र चेंडू सरळ एस्टन वरती आदळतोय. परतावं लागतं तब्बूच्या आश्रयाला महेश याला. सुनो गौर से दुनिया वालों, सहा चेंडू मध्ये तब्बल 6 चौकार ठोकावे लागतील. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज. पाच चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज. आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती देखील दुसरा चौकार येतोय. समीकरण असेल 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार लगवावा लागेल. येणारे चेंडू असतील आता मात्र 4 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला तब्बल 16. एक चेंडू डॉट की 4 ते 4 चेंडू चौकार. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. कोण जिंकेल हा सामना. एक साइडला असेल एकविरा आई 11 देवाळे, तर दुसऱ्या साइडला असेल अष्टविनायक 8 इंद्रानगर. 4 चेंडू मध्ये 4 चौकार तुम्हाला लगवावे लागतील, परंतु नो बॉल. या 2 धावा मिळतील, या 2 धावा मिळतील. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार ठोकावा लागेल. 4 चेंडू 14 धाव संख्येची गरज. आता मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. समीकरण असेल 2 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. सामना पूर्णपणे आई एकविरा 11 देवाळे या संघासमोर झुकताना आपल्याला दिसतोय. येणारे चेंडू असतील मात्र 2 आणि धावा करायच्या 14. आता मात्र घोषितच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 1 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज. सामना पूर्णपणे एकविरा आई 11 देवाळे या संघासमोर झुकलेला आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर दिसतोय तो म्हणजे एकविरा आई 11 देवाळे संघ. या चेंडूवर चौकार जरूर आला, परंतु सामना विजयी ठरला आई एकविरा 11 देवाळे. तर या नंतरची होणारी लढत मला दिसतंय बागलातला बॉल दिसतोय.
आलिशा एट या संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आई एकवीरा दिवाळे या संघाला. बाकीच्या घरी ठेवले तर दादा बोलला वरती पाच दे म्हणजे नाही नाही 20 आणले 20. गाड्या ग्राउंड मध्ये घेऊ नका. आता थोड्याच वेळात आपले प्रमुख पाहुणे येणार आहेत. जरी लावले तर ग्राउंडच्या एका कोपऱ्याला लावा. चला सामना थोडस स्पीड अप करायचा आहे. अजून आपल्याला 4 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. हा सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. 3 षटकांची ही लढत असेल. क्वार्टर फायनलची ही लढत असेल. आपल्या समोर 3 षटकांची लढत. आलिशा एट संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आई एकवीरा 11 दिवाळी या संघाला. तर चला आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 4 सामने अजून आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा विनंती करते की जास्त वेळ घेऊ नका. सामना 3 षटकांचा असेल. आलिशा एट संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आपला एक राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आलिशा एट 11 संघाचा तर मैदानाच्या आतमध्ये ज्या गाड्या लागलेल्या आहेत तर प्लीज कृपया करून आपण बाहेर काढायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये जेवढे पण 2 व्हीलर लागलेले आहेत प्लीज त्या 2 व्हीलर आपण मैदानाच्या बाहेर काढायच्या आहेत. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. थोड्याच वेळात आपले प्रमुख पाहुणे येणार आहेत. सर्व गाड्या एका साईडला करून घ्या. आपला पंचशील झेंडा आहे तिथे एकही गाडी लावू नका. तिकडे मान्यवरांची गाडी येणार आहे तर तिकडे एकही गाडी लावू नका. सगळ्या गाड्या एका साईडला करून घ्या. नाहीतर आमचे व्हॉलंटियर्स येऊन गाडी दुसरीकडे लावून जातील. तुम्हाला शोधण्यात प्रॉब्लेम होईल. गाड्या एका साईडला करून घ्या. सर्वांनी रस्त्यामध्ये गाडी लावू नका. तर 3 षटकांची ही लढत असेल. चला टीम मीटिंग घेऊ नका. वेळ फार आपल्याकडे कमी आहे. अजूनही आपल्याला 4 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. तर चला आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. आलिशा एट विरुद्ध आई एकवीरा दिवाळे अशी ही लढत असेल. आलिशा एट संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आणि दिवाळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.
तू खाऊन पाहणार एक पोरगा इथं. दादा बॅट्समन कोण आहे? तर सलामीची जोडी आपण पाहतोय कंकेश आणि नयन. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अमोल. रिक्षा थोडा पुढे घे, रिक्षा गाडी येणार आहे आता. मैदानाच्या आतमध्ये जी रिक्षा आले ते रिक्षा थोडीशी आपण पुढे घ्यायचे आहे. पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज अमोल, परंतु खराब पद्धतीचा चेंडू पळून धाव पूर्ण केली होती. या धावा आताचे 3 धावा असतील. आताच्या या 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. खराब चेंडू असेल, व्हाईटचा चेंडू. आताच्या 3 धावा या स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा सामना राहिला. दोन्ही संघांनी याच्या दक्षता घ्यावी. 3 षटकांची ही लढत. पहिला चेंडू खराब फेकला गेला आणि फेकी मात्र थोडीशी खराब झाली आणि या 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्या. पहिला चेंडू घेऊन निघेल गोलंदाज अमोल. नयनसाठी हा पहिला चेंडू असेल. दिवाळी संघाचा हा एक चांगला खेळाडू, मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र काहीसा स्वस्तात परततोय आणि जातो तंबूच्या आश्रयाला. नयनची खेळी संपुष्टात येते, काहीसा स्वस्तात परतते तंबूच्या आश्रयाला. शून्यावरती परतावं लागलं नयन याला. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. नवीन फलंदाज दुसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज अमोल. तर नयनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पुन्हा एकदा नयन. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. तिसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज अमोल. तोपर्यंत हलक्यात प्लेस केला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली नयनच्या माध्यमातून. कुठेतरी 4 धावा धावफलकावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतो 4. जर अमोलसाठी सुवर्ण संधी असेल, 2 चेंडू जर 2 गडी बाद केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झाले. तोपर्यंत खराब चेंडू एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड जरूर केली जाईल. धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 5-6. पुन्हा एकदा व्हाईट बॉल +1 या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धाव संख्येत 2 ने भर. धाव फलकावरती धावा लागतात 8. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 8 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. अमोलसाठी सुवर्ण संधी असेल, 2 चेंडू 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झाले. चौथा चेंडू. तोपर्यंत कंकेश जातोय तंबूच्या आश्रयाला, काहीसा स्वस्थ्यात परततोय आणि परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला कंकेश याला. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय देवेश. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 8 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज अमोल. पुढे सरसावून मारलाय, चेंडू सरळ जातोय, कॅमेरामॅनच्या दिशेने येतोय हा चौकार. धावसंख्येत 4 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 12. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलाय, चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावफलकावरती धावा लागल्या 16.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 16व्या आकड्यावरती दुसरं षटक. तोपर्यंत एक सिंगल मानावी लागेल. धावसंख्येत 1 वर धावफलकावरती धावा लागतात 17. दुसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज अजमेर. तोपर्यंत धावचीची संधी जरूर होती. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्येत 1 वर धावफलकावरती धावा लागतात 18. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचते तो म्हणजे तब्बल 18 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा देवेशच्या माध्यमातून 2 चौकार जरूर लगावले गेले होते. पुन्हा एकदा टॅप करून चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चुकते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं अमोलच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. तीन चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 या आकड्यावरती. पुढे सरसावून हेलिकॉप्टर लगावलाय तोपर्यंत या 4 धावा. 22 धावा स्कोर कार्ड वरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 26 धावा धावफलकावरती. काहीशी शेवटचा चेंडू देवेश साठी. तोपर्यंत नो बॉल. एक सिंगल जरूर मिळेल. 27 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू देवेश साठी. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुढे सरसावलाय तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक सिंगल. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेला. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय या 2 धावा असतील. 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतात 29. शेवटचं षटक हाणामारीचं षटक तोपर्यंत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न तर जरूर होता. तोपर्यंत पंच काही डिसिजन घेतील तर नो +1 या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्येत 2 वर धावफलकावरती धावा लागतात 31. काहीशी चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी फलंदाज देवेश साठी पहिला चेंडू. हेलिकॉप्टर लगावला होता परंतु घोषितच्या स्वरूपात 1 धाव कुठेतरी मिळेल. धावसंख्येत 1 वर धावफलकावरती धावा लागतात 32. दुसरा चेंडू घेऊन निघते. थोडस सामना थांबवायचा आहे 2 मिनिटासाठी. काही त्या कार्पेटला टेप लावायचे आहे. तर हे षटक पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्पेटला टेप लावण्यात येईल. दुसरा चेंडू देवेश साठी. पुढे सरसावलाय आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषा पलीकडे चौकार. तर त्या ठिकाणी टेप लावायची आहे कार्पेटला. या ठिकाणी कार्पेट निघालेला आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 36 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36 या आकड्यावरती. तिसरा चेंडू देवेश साठी. तोपर्यंत
तोपर्यंत विकेट किपरच्या माध्यमातून काहीशी चूक केली जाते. एक धाव मिळेल, धावसंख्येत एक ने भर, धाव फलकावरती धावा लागतात 37. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37. तोपर्यंत नो बॉल असेल. या 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. काहीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल आणि धावफलकावर धावा लागतात 42. काहीशी चांगली फलंदाजी म्हणावी लागेल देवेश याची. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो वन बाउंड सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा धावफलक 4 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतात 46. काहीशी बॅटिंग म्हणावी, चांगली बॅटिंग म्हणावी लागेल देवेशाची. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या, पंचांचा इशारा येतोय चौकार. तर दिवाळे संघाचं या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झाले आहे. 50 धावा या संघाच्या कंप्लीट झालेल्या आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतो तब्बल 50 या आकड्यावरती. नो बॉल. आता मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 55 धावा धावफलकावरती लागतात. वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती आपण खेळताना पाहतो देवेश याला. आता मात्र आताचा डॉट बॉल, एक सिंगल. शेवटचा चेंडू असेल देवेश साठी. तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 57 आणि 58 धावांचं टार्गेट ठेवले. ते म्हणजे आलिशा 11 या संघासमोर. येणारे चेंडू असतील तुमच्या समोर 18 आणि धावा करायचे तुम्हाला तब्बल 58. आतमध्ये पाहतो सूरज आणि अभिषेक. 18 चेंडू मध्ये तुम्हाला तब्बल 58 धावा खोदून काढायच्या आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मित्रा बॉलर मुकेश. तर डावखुरा हाताचा गोलंदाज असेल आणि डावखुरा हाताचा फलंदाज असेल मुकेश. तर उजव्या हाताचा तोपर्यंत डॉट बॉल ची सांगता होते. आता मात्र समीकरण असेल 17 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज. सुरत साठी दुसरा चेंडू
आता मात्र चेंडू टॅप केला जाते, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. जसं जसं चेंडू पडते तसं तसं समीकरण पुढे सरकते. आता मात्र काहीसा नो बॉल घोषित केला जातोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःच फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 1 धाव जरूर खर्च केली वाईटच्या माध्यमातून. चौथा चेंडू, तोपर्यंत चांगलंच गोलंदाजी म्हणावी लागेल आणि परतावं लागेल काहीसं. चार चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 1 धाव जरूर खर्च केले. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गडी बाद होते. तू चल मैं आया अशीच परिस्थिती पाहायला मिळते. पर्यंत यशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. कुठेतरी डॉट बॉलची सांगता केली जाते. दुसरा बॉल ना, दुसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज कंकेश आहे ना, कंकेश. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचे हात काहीसे आकाशाकडे फैलावताना दिसतात. गडी क्रमांक बाद होते. तिसरा झटका बसतोय अलिशा एट तुर्बे या संघाला. आता मात्र घोषितच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3. तोपर्यंत चौकार, काहीसं खराब क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्येत 4 ने भर पडली. धावफलकावरती धाव लागल्या 7. या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्येत 2 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 9. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. स्वतः फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि षटक संपुष्टात येते. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय. तो म्हणजे एकवीर आई दिवाले या संघाकडे येणारे चेंडू असतील 6 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला 49. तर यानंतरचा होणारा सामना असेल आशु एट तुर्बे विरुद्ध सिद्धिविनायक एट ऐरोळी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की टॉस साठी या. आता मात्र चौकार ठोकला जातोय अभिषेकच्या माध्यमातून. समीकरण असेल 5 चेंडू. 5 चेंडू. तोपर्यंत कुठेतरी डॉट बॉलची सांगता झाली. 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहते तब्बल 13 या आकड्यावरती. नो बॉल घोषित केला गेला. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्या. या 2 धावफलकीने धावफलक पुढे सरकते. धाव फलकावरती धावा लागतात 15.
अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर डावखुरा हाताचा गोलंदाज यश. पुन्हा एकदा खराब चेंडू यशच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धाव लागल्या 15. पुन्हा एकदा कुठेतरी डॉट बॉलची सांगता झाली. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे तब्बल 16 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक, परंतु घोषित 1 धाव नक्कीच मिळेल. 17 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. पुन्हा एकदा विनंती करते, आशु एट ऐरोली विरुद्ध सिद्धिविनायक एट ऐरोली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस साठी या नो बॉल +1 या 2 धावा नक्कीच मिळतील. 19 धावा धाव फलकावरती. 5वा चेंडू सरळ एस्टॅनवरती आदळला. फलंदाजाला पाठवला. एक जीवलग जीवांचा तर डॉट बॉल. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू, 5 चेंडू फेकले गेलेत. तर चला सामना या ठिकाणी फिनिश होतोय आणि सामना जिंकते आई एकविरा 11 देवाले संघ. तर पुन्हा एकदा विनंती असेल